नाशिकमधलं हे अतिशय भयान वास्तव तुम्ही पाहताय। कारागृह अधिकारीच आरोपी सोबत दारू पार्टी करत असल्याचं हे दृश्य बघायला मिळत आहे। नाशिकमधली धक्कादायक घटना, कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्नचिन्ह इथे उपस्थित झालेला आहे। जर अशा पद्धतीने आरोपींना अधिकारी पाठीशी घालणार असतील आणि त्यांच्यासोबत मेजवानांनी पार्ट्या करणार असतील तर कायदा सुव्यवस्थेवर एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या। सुषमाताई, नाशिकमधलं भयान दृश्य, कारागृह अधिकारी चक्क जामिनावर सुटलेल्या आरोपीसोबत दारू पार्टी करतायत। हे चित्र मला वाटतंय संतापजनक, धक्कादायक असे सगळे शब्द गुळगुळीत झालेत। मात्र हे चित्र गृहमंत्र्यांची आपल्या खात्यावर किती पकड आहे, कारागृह अधीक्षकांची आपल्या कर्मचाऱ्यांवर किती पकड आहे हे स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न आहे। कारण जिथे अधिकारी आणि गुन्हेगार हेच एकत्रित पार्ट्या करत असतील तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षिततेची खात्री देणार तरी कोण? जी, मात्र अशा अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई व्हायला पाहिजे, काय कठोर पावलं उचलली पाहिजे, आपल्याला काय वाटतं? अशा अधिकाऱ्यांचं निलंबन तातडीनं होणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने आम्ही पुण्यातला व्हिडिओ काही दिवसांपूर्वी दाखवलेला होता की स्वतः अधिकारीच कैद्यांना कशी पाकिटं देत आहेत आणि त्यामध्ये नंतर निलंबनाची कारवाई झालीही, 3 लोकांचं निलंबन झालं होतं। याही सगळ्या अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन होणं गरजेचं आहे। मात्र गृह खात्याला तेवढा वेळ आहे का, हा प्रश्न खरा आहे। नक्कीच, मात्र या अधिकाऱ्यांचं आणि आरोपींचं सुद्धा धाडस इतकं कशामुळे वाढतंय? एक्झॅक्टली, आरोपींचं आणि गुन्हेगारांचं धाडस वाढण्याचं कारण की सत्ता आमची आहे तर आम्ही काहीही करू शकतो। आम्ही सत्ताधाऱ्यांना वाटेल त्या पद्धतीने, त्याला काय होते, उद्या बाहेर आला आणि मी भाजपमध्ये जाणार म्हटलं की विषय संपतो। अशी काय भाजपची आता शुचित्व नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली आहे? त्यामुळे भाजपने कुठलीही नीती, अनीती, शुचित्व याचे सगळेच नियम धाब्यावर बसवलेले आहेत। त्यामुळे ही हिंमत वाढणं अत्यंत स्वाभाविक आहे। जी, धन्यवाद सुषमाताई, आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपण पाहतोय यावेळेस कारागृह अधिकारीच आरोपी सोबत पार्टी करताना बघायला मिळतात।